2 तास झाले सर्वसामान्य नागरिक इथं रस्त्यावरती भर उन्हात उभा आहे. प्रशासनाचे मोहिते साहेब असतील, कुकणे साहेब असतील, प्रशासनाचे सर्व अधिकारी इथं आहेत आणि NHAIचे अधिकारी 2 तास झाले. म्हणजे आम्हाला काय सर्वसामान्य नागरिकाला कुठल्याच त्रास काय देण्याचा आमचा उद्देश काय हेतू नाही. आमचं एवढंच फक्त म्हणणं आहे की जसं सराटी आणि बावडा या दोन्ही गावाला टोलमाफी केलेली आहे, तसं शासनाचा GR आहे. नितीन गडकरी साहेब स्वतः सांगतात भाषणात की 20 किलोमीटर अंतरात कुणीही टोल देऊ नका म्हणून असं गडकरी साहेबांचं स्पष्ट मत आहे. तसं ह्या 20 किलोमीटर अंतरातले जेवढे गाव येतील जेवढी सगळ्या गावाला टोल माफ करावा ही सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आम्ही सगळी विनंती करतो. NHAIच्या अधिकाऱ्यांनी कृपया लवकरात लवकर यावे ही आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे. पण ती टोल माफी करत नाहीत की मग तुम्ही याच्याबद्दल तुम्ही काय करणार? जोपर्यंत आम्हाला NHAIचे अधिकारी टोल पूर्णपणे माफ केला अशी खात्री देत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही जाणार नाही. या भूमिकेवर ठाम आहे तुम्ही? या भूमिकेवर आम्ही सर्व नागरिक सर्वसामान्य नागरिक इथं ठाम आहे. दुसरी गोष्ट रोडचं काम पूर्ण बी झालेलं नाही. हा, त्याबद्दल बोला तुम्ही काय बोलता? आणि दुसरा विषय ते NHAIचे अधिकारी म्हणते हा टोल चालू करायला आम्हाला शासनाचा GR आलेला आहे, मान्य आहे. मग तुम्ही ज्यावेळेस बाकीच्या रस्त्याचं काम चालू केलं रस्त्यात टोल वसुली करताय, बाकी आता सराटीचा ब्रिजचं काम होऊन म्हणजे लाईट बसवून 4 महिने झाले, लाईट चालू नाही सराटीचे, 1 महिना झाला लाईट चालू नाही. मग शासनाचा विनाकारण तुम्ही खर्च केलेला मग ह्याला जबाबदार कोण आहे? उद्या 200 किलोमीटर इथं ह्या टोल पासून 200 किलोमीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर रस्त्याचं काम अपूर्ण आहे. उद्या एखादी दुःखद घटना घडली तर ह्या काय झालं, कुणाच्या कुटुंबाला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? नाही, ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? ह्याचा गुन्हा जीवितहानीचा गुन्हा आहे टोलच्या अधिकाऱ्यांना असा नियम आमच्या सगळ्याचं म्हणणं विषय माझे गुन्हा आहे. काय ह्याला घटना घडली काय जबाबदार झालं तर ह्या टोल प्रशासनाने याला जबाबदार हवं सगळ्यांची विनंती आहे. पण ती जबाबदारी घेताय का? काय जबाबदारी घेतली तर पोलीस प्रशासन बघून गेलं ह्यांना, त्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाहीची. आणि कायद्यामध्ये तरतूद आहे अशी की 20 किलोमीटर अंतरामधले वाहने सगळे फ्रीमध्ये सोडण्यात यावेत, पण ती कायदा मोडत आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार? स्वतः नितीन गडकरी साहेब सांगतात, केंद्रीय मंत्री असून ते पण कायद्यातलेच आहेत ना. मग गडकरी साहेबांनी सांगितलं 20 किलोमीटर अंतराला टोल देऊ नका, मग तुम्ही कशासाठी टोल घेताय? मग तुम्ही सर्वजण त्याच्यावर मग आता गुन्हा दाखल करणार का हे कायदा मोडतात म्हणून? सगळ्यांचा विचार घेऊन जे सगळे काय निर्णय घेतील तसं आम्ही प्रशासनाला निवेदन देणार आम्ही आणि मोहिते साहेबांना कोकणे साहेबांना जे सगळ्यांचं काय मत आहे त्यानुसार आम्ही सगळी काय असेल त्या पुढची जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही निर्णय घेतला तर आम्ही जोपर्यंत म्हणजे इथनं पुढं कुठल्याही म्हणजे 20 किलोमीटर अंतर कुठल्याही गावाला आम्ही टोल देणार नाही. जसं सराटी बावड्याला तुम्ही घेत नाही, मी स्वतः सराटीचा असून मी काय माझ्या सराटीपुरतं म्हणत नाही किंवा बावड्यापुरतं म्हणत नाही. 20 सर्वसामान्य नागरिक आहेत म्हणजे प्रत्येकाला अकलूजला प्रत्येकाला हर एक गोष्टीला जावं लागतं. सर्व दैनंदिन व्यवहार सगळे अकलूजला आहेत सगळ्यांची. शाळेसाठी जावं लागते, हॉस्पिटलसाठी जावं लागते, बाजारासाठी जावं लागते. आपले तालुका इंदापूर असला तर आपली सगळी बाजारपेठ सगळी अकलूजला आहे. ह्याची सगळी टोल प्रशासन याची सगळी दक्षता घ्यावी आणि याची पुढील काय असेल ती कारवाई करावी. जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत इथून कोणी उठणार नाही.